नमस्कार. डी.एस.ओ चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. येवला शहरात सध्या एका आगळ्या-वेगळ्या वाढदिवसाची चर्चा रंगली आहे. कुणाल दराडे यांच्या वाढदिवसानिमित्त कोणताही अनावश्यक खर्च न करता सामाजिक कर्तव्याची जाणीव ठेवून विविध उपक्रम राबवण्यात आले. आसरगाव येथे पार पडलेल्या या सोहळ्याला दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत वाढदिवस उत्साह साजरा झाला. वाढदिवसाचे औचित्य साधून कुणाल दराडे यांच्या वतीने 421 गरजू कुटुंबांना जीवनावश्यक किराणा सामानाचे वाटप करण्यात आले. महागाईच्या काळात मिळालेल्या या मदतीमुळे गरजूंच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळाले. केवळ अन्नदानच नव्हे तर रस्ते सुरक्षेचा विचार करून बँकेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना 12 हेल्मेटचे वाटप करण्यात आले. वाढदिवसाच्या माध्यमातून जनसामान्यांच्या सुरक्षेचा आणि आरोग्याचा विचार केल्याबद्दल सर्वत्र कौतुकही होत आहे. या सोहळ्याला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावून कुणाल दराडे यांना आशीर्वाद दिले. यामध्ये आमदार किशोर दराडे विधान परिषद, नरेंद्र दराडे माजी आमदार विधान परिषद, रामदास दराडे माजी नगराध्यक्ष, लक्ष्मण दराडे यांच्यासह कुणाल फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. DS4 मराठी न्यूजसाठी दीपक सोनवणे, येवला. कुणाल भाऊच्या प्रेमापोटी आले ना, नक्की विश्वास देऊ ना व्यासपीठाला. बघा बर का, ही भिस्त तुमच्यावरती आहे, ही लढाई तुमच्यासाठी आहे, ही लढाई तुमच्यासाठी लढतोय. लढू ना नक्की. 2 हात वर करून दाखवा. धन्यवाद. याला म्हणतात प्रेम. क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले, पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, या सर्वांना आपल्या सर्वांच्या साक्षीने विनम्र अभिवादन करतो. आज या माझ्या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी माझ्या एका हाकेला ओ देऊन या ठिकाणी या व्यासपीठावर उपस्थित असलेले या नाशिक जिल्ह्याचे स्थानिक स्वराज्य आमदार आदरणीय नरेंद्र भाऊ दराडे, ज्यांनी नुकतंच आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं, असे या उत्तर महाराष्ट्राचे शिक्षक आमदार आदरणीय किशोर भाऊ दराडे, त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्यांनी अतिशय उत्तम काम हे 2006 ते 2012 पर्यंत केलं, या येवला नगरपालिकेचे प्रथम नागरिक आदरणीय माजी नगराध्यक्ष आदरणीय रामदास भाऊ दराडे, जे खास लासलगाववरनं या ठिकाणी मला शुभेच्छा देण्यासाठी आले, ते माझे मित्र आदरणीय लासलगाव ग्रामपंचायतीचे सरपंच आदरणीय योगेशजी पाटील. कुणाल दराडे फाउंडेशनच्या वतीने माझा म्हणजेच कुणाल दराडे यांचं अभिष्टचिंतन सोहळ्याच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. हा अभिष्टचिंतन सोहळा याच्यासाठी आयोजित करण्यात आला होता की गेल्या वर्षाच्या 1 वर्षाच्या कालखंडामध्ये कुणाल दराडे फाउंडेशनच्या माध्यमातून जे काही उपक्रम राबवण्यात आली त्याचा लेखाजोखा या ठिकाणी या अभिष्टचिंतनच्या माध्यमातून मांडण्यात आला. आणि या अभिष्टचिंतन सोहळ्याचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे का कुणाल दराडे फाउंडेशनच्या आपल्या मित्रपरिवाराने ठरवलं की भाऊ, तुमचं वय 42 वर्ष वय झालेलं आहे आणि 43व्या वर्षी तुम्ही पदार्पण केलं आहे, आणि म्हणून आम्ही 421 परिवाराला, जे गोरगरीब परिवार आहे, 200 मुस्लिम माझ्या माता भगिनींना आणि 221 माझ्या हिंदू माता भगिनींना या ठिकाणी किराणा वाटप केलेला आहे. आणि हेल्मेटचं देखील कुणाल दराडे फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्ही अलीकडे बघत असाल की बाईकवरती अनेक लोकांचे ॲक्सिडेंट होत आहेत, अनेक लोकांना हेड इंजुरी होत आहेत, न्यूरोसर्जन तिथे ऑपरेट करत आहेत आणि माणूस गमावला जातो आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक लोकांना हेल्मेटचं देखील वाटप या आजच्या दिवशी केलेलं आहे. या अभिष्टन चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने दरवर्षी मला एक वेगळी ऊर्जा माझे कुणाल दराडे फाउंडेशनचे पदाधिकारी देत असतात आणि ती ऊर्जा घेऊन मी वर्षभर काम करत असतो, कारण त्यांची ताकद, त्यांचा आशीर्वाद, त्यांचं मार्गदर्शन हे वर्षभर मला मिळत असतं आणि त्याच जोमाने मी काम करत असतो.
या भूमिकेतून आजचा अभिष्टचिंतन सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. अनेक मान्यवर या व्यासपीठावरती आले होते, ज्यांनी मला आशीर्वाद दिले, ज्यांनी मला मार्गदर्शन केलं आणि खास करून कुणाल दराडे फाउंडेशनच्या प्रत्येक ग्रामीण भागातून कानाकोपऱ्यातून या ठिकाणी माझे मित्र आले होते. त्यांनी देखील मला शुभेच्छा दिल्या आणि आशीर्वाद दिलेला आहे. आजचा हा अतिशय आनंदीमय सोहळा जो माझ्या जीवनातला आणि भविष्यात मी एवढंच सांगेल की समाजाला हवंसं काम या ठिकाणी मी करणार आहेत आणि समाजाच्या कुठल्याही घटकांनी ज्यावेळेस मला हाक त्यावेळेस देण्याचं काम एवढाच शब्द देऊन थांबतो. धन्यवाद.